Hello guys, welcome back to our YouTube channel. So today we are starting something new. We thought of starting a kind of podcast कि Or a playlist we can say. हाँ, जिसमें we will be adding our college का placement, our first job, how we switch jobs, then our financial planning, financial decisions that we have taken in Right. life. So it will be very useful for all of them who are graduates or in college or after graduation. If they are married, they can also watch this. येस, आणि आम्ही जास्त फोकस करणार आहे या प्लेलिस्टवरती की मुलांना जे साधारण थर्ड इयर आणि फायनल इयरमध्ये असतात किंवा जे फ्रेशर असतात, तर त्या लोकांनी काय केलं पाहिजे किंवा माझा त्यावेळेसचा एक्सपिरियन्स काय होता आणि तेव्हा मी काय करू शकलो असतो जेणेकरून मला अजून काय चांगलं मिळालं असतं. तर मी हे एक्सपिरियन्स शेअर करणार, त्याच्यामुळं जे लोक त्या फेजमध्ये आहेत त्या लोकांना ह्या गोष्टीतून किंवा माझ्या एक्सपिरियन्समधून त्यांना फायदा होईल. तर हा ऍक्च्युली हा समरी आहे, हा फर्स्ट व्हिडिओ होता. असे भरपूर टॉपिकचे व्हिडिओ येतील. सो प्लीज अगर जर तुम्ही फॉलो नसेल केलं तर फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. येस, सो आपण स्टार्ट करूया. तर आम्ही याचं जसं मोड ठेवलंय की काइंड ऑफ पॉडकास्ट सारखं करणार आहे आम्ही. सो आय विल बी आस्किंग हिम क्वेश्चन्स की इंटरव्ह्यूचे कसे होते, प्रिपरेशन कसा होता, कसा एक्सपिरियन्स होता, मीन्स ॲज अ नॉन आय टी, मीन्स नॉट अ कम्प्युटर CS स्टुडंट टू अ डेव्हलपर, ती जर्नी कशी होती. सो येस, सो ते सगळं मी ट्राय करेन. आणि आम्ही याचा मोडच ठेवणार आहे की कस्तुरी माझा इंटरव्ह्यू घेते. लेट स्टार्ट. चला तर मग काय फोनच घेऊन बसली काय? हो, क्वेश्चन्स बरं, गुड क्वेश्चन्स पाहिजे ना. जास्त तर फर्स्ट क्वेश्चन आहे. सो आपण स्टार्ट करूया. फर्स्ट थिंग्स की तुझं एज्युकेशन बॅकग्राऊंड, कॉलेज, स्कूल, तू कसा स्टुडंट होता तेव्हा लहानपणी, एव्हरीथिंग. तुझे मार्क्स पण सांगू शकतोस. मार्क्स पण सांगायचे? बर, चालेल. तर माझं स्कूलिंग झालं आहे हिंगणघाट म्हणून, ते एक तालुका लेवलचं एक गाव आहे. तिथे मी साधारण 5वीपर्यंत शिकलो आणि नंतर माझा नंबर लागला जवाहर नवोदय विद्यालय वर्धामध्ये. जर तुम्हाला JNV माहीत नसेल, जवाहर नवोदय विद्यालय, तर ते एक सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम म्हणू शकतो किंवा ते स्कूल्स आहेत. जे नवोदय जे आहे ते राजीव गांधी त्यांनी ते स्थापित केले होते. त्यांचं असं होतं की जे लोक मोस्टली ग्रामीण भागातले आहेत किंवा ज्यांच्याकडे शिक्षणासाठी तेवढं त्यांना मिळत नाही एक्सपोजर किंवा प्लॅटफॉर्म, तर त्या लोकांना एक प्लॅटफॉर्म द्यावं. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट त्यांचा सगळा खर्च उचलेल आणि अशा गव्हर्नमेंट स्कूलमध्ये लागण्यासाठी त्याची आधी एक्झाम होते. ते 5th वगैरे त्यांची एक्झाम होते. पूर्ण प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक नवोदय असतं, त्यामुळं डिस्ट्रिक्ट लेवलला ती एक्झाम होते आणि त्यामधनं फक्त आणि फक्त 80 स्टुडंट सिलेक्ट होतात आणि त्या 80मधनं एक मी होतो. तर इट इज अ काइंड ऑफ की बोर्डिंग स्कूल टाईप आहे का नवोदय? बोर्डिंग स्कूल म्हणू शकते. जिथे बोर्डिंग स्कूल कशाला म्हणतात, जिथे लोक आपल्या मुलांना टाकतात आणि सगळं तिकडेच असतं. राईट, ते तसं होतं ना. नवोदय जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्कूल आहे. त्याच्यामध्ये तुमचं राहणं, खाणं, शिक्षण सगळ्या गोष्टी ते प्रोव्हाइड करतात आणि वरच्या वर जे काही पुस्तकं असतात, शाळेचे कपडे असतात, नोटबुक्स असतील किंवा आपले जे पुस्तकं असतील, ह्या सगळ्या गोष्टी तेच प्रोव्हाइड करतात आणि जेवणसुद्धा. त्याला काहीच फी लागत नाही, काहीच नाही. आणि मला वाटतं की फक्त 9th 9 to 12 फक्त आणि फक्त बॉईजसाठी त्याची फीज असते, ती पण 2400 इयरली तेवढीच फी असते. हां, तेव्हा, आता सध्याच तर माहीत नाही, पण तेव्हा आमच्या वेळेस तेवढी होती. तर मी स्कूलिंग म्हणजे 6 to 12 पूर्ण नवोदयमध्ये केलं आणि तेव्हा जर कसं विचारलं की मी तेव्हा कसा स्टुडंट होतो, तर तेव्हा मी एकदम असा शाळेसारखा मुलगा होतो आणि ॲव्हरेज काइंड ऑफ स्टुडंट होतो. मला मार्क्स काही फारसे येत नव्हते, साधारण 70 to 80च्या अराउंड मला पर्सेंट असायचे. मी काय असा टॉपर किंवा क्रिमी लेवलमध्ये नव्हतो. पण हां, माझा ग्राफ हा स्टार्टिंगपासून असाच होता. म्हणजे 6thमध्ये कमी होते, मग 7thमध्ये थोडे चांगले मिळाले. नंतर मला कळलं की स्टडी कसा करायचा वगैरे, मी थोडं स्वतःचे काम केलं. असं करत 8मध्ये चांगले पर्सेंट मिळाले. मग 9th, मग 10thमध्ये मला 84% मिळाले. मग 11th पण तिथेच केलं, 11th आणि 12th. आणि 12thमध्ये मग मला 83.6% होते आणि माझं CBSE पॅटर्न होतं. CBSE पॅटर्नमध्ये थोडं आमच्या लेवलला थोड्या वेगळ्या गोष्टी होत्या. तर मी असा होतो माझ्या शाळेमध्ये.
तर तू काइंड ऑफ स्मार्टच होता, मीन्स यू इम्प्रूव्ड. हा म्हणजे मी आधी हार्डवर्क करून एवढं करून काय करून नव्हतं. स्वतःवर काम करत लहानपणी करत आपण नसतो तेवढं Right, कळत right, नसतात right, गोष्टी. right. हा तेव्हा Then you मी improved. मी स्वतःला मी बाकी जे लोक होते त्या लोकांसोबत कम्पेअर करायचो की हे लोक काय करतात आणि मी काय केलं पाहिजे जेणेकरून मी त्यांच्यासारखा होईल का मी स्वतःला इम्प्रूव्ह करेल. असं बघत बघत लोकांना बघत बघत मी स्वतःला इम्प्रूव्ह केलं आणि मी 6th to 12th स्वतःला इम्प्रूव्ह करत एका चांगल्या लेवलला घेऊन गेलो. आय गेस हे भरपूर चांगलं इन्स्पिरेशनल जर्नी होते तुझी. आणि आय गेस तुला भरपूर गोष्टी तिथे शिकायला भेटल्या असतील, लाईफच्या लाईफ लेसन्स. भरपूर, कारण आम्ही अगदी लहान होतो तेव्हापासूनच नवोदयला स्वतःचे कपडे स्वतः धुवा, स्वतःच्या गोष्टी स्वतःच करा, सगळ्या गोष्टी स्वतःलाच करायला लागायचं. तर एक तो स्ट्रगल पण होता आणि एक वेगळीच लाईफ होती जे मी शब्दात मांडूच शकत नाही. आय गेस यू हॅव लर्नड अ लॉट फ्रॉम दॅट. येस. देन माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे की मग तू कॉलेजसाठी कसं केलंस? नवोदय वॉज टिल 12th. मग व्हॉट अबाउट कॉलेज? ओके, तर मी त्याआधी कॉलेज मी इंजिनिअरिंग केलं, पण इंजिनिअरिंगच्या आधी मी 1 वर्ष ड्रॉप घेतला. तर अभ्यानंद कुमार सुपर 30 इथे मी 1 वर्ष होतो. तुम्हाला सुपर 30 माहीतच असेल, जो आपला ऋतिक रोशनचा मूवी movie आला बघितली. होता. येस 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 येस. तर तो जो होता तो आनंद कुमार, त्यांनी जो रोल प्ले केला तो आनंद कुमारचा होता. तर आनंद कुमारसोबतच अभ्यानंद कुमार हे होते ज्यांनी स्वतःचे सुपर 30 चालू केले होते CSRL फंडमधनं. त्यासाठी पण आधी एक्झाम होते, इंटरव्ह्यू होते आणि ह्या प्रोसेसमधनं गेल्यानंतर त्यांचं तिथे सिलेक्शन होते. तर परत एकदा मी तो लकी चाम होतो ज्याचं सिलेक्शन झालं होतं तिथे पण त्यांच्याकडनं राहणं आणि एज्युकेशन हे फ्री होतं मला. बाकीचे बुक्स वगैरे पण स्वतःची बघा तेच होतं, पण राहणं आणि खाणं त्यांच्याकडनं होतं. आणि जे आम्हाला शिकवणारे टीचर्स होते ते तर खूपच भारी होते. खरं तर ते जे असतात ना ॲलेन किंवा जे मोठे मोठे क्लासेस आहेत मुंबईतले, त्या क्लासेसमध्ये शिकवणारे टॉप लोक होते. तर भारी लोक होते. त्या लोकांनी आम्हाला गायडन्स केलं, तेव्हा छान शिकवलं. आणि तेव्हा मी JEEमध्ये खूप चांगला स्कोअर केला. तेव्हा माझा 98.87% होता JEEमध्ये. गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं त्याचं कारण माझं 12ला होतं CBSEचं बोर्ड आणि CBSEमध्ये मला 84% होते. पण गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं तर इट इज गुड ना, चांगलं तर मिळालं. हां, इट्स गुड, बट आय हॅव 98.87% इन JEE. NIT IIT साठी का नाही मिळालं? येस. सो तेच झालं की ॲग्रिगेट जो आहे, ओके, जो ॲग्रिगेट काढतात 12चा जे मार्क्स असतात आणि JEEचा आणि जे पर्सेंटाईलचा जो ॲग्रिगेट होता तो माझा कमी आला. 89 मीन्स 2019 बॅच मध्ये हे होतं राईट? नाही 2019ला पास आउट झाले. सॉरी 2014 आणि 15 या 2 बॅचला मी होतो. आणि फक्त त्याच वर्षी CET नव्हती, त्याच्या अलीकडे पण CET होती आणि पलीकडे पण CET होती. फक्त त्याच वर्षी JEE खराब झालं. हां, आणि तेव्हाच त्यांनी ते ॲग्रिगेशन वगैरे चालू केलं होतं, त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम झाला. त्याआधी मला YCC मेक भेटलं होतं फर्स्ट राऊंडला, पण माझं असं होतं की नको, नागपूर नको, थोडं एक्सपेन्सिव्ह आहे. तेव्हा असे माझे थॉट्स होते. मला वाटायचं की एवढ्या हायफाय कॉलेजमध्ये नको, थोडं आपण गव्हर्नमेंटमध्ये शिकलो आहे तर आपण गव्हर्नमेंटच्या कॉलेजमध्ये गेलेलंच चांगलं, अशी माझी तेव्हा थिंकिंग होती. म्हणून मग मी 2nd राऊंडमध्ये जे भेटलं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड ते चूज केलं. पण कॉलेज छान होतं. तर हा होता माझा मधला जर्नी कॉलेजच्या आधीचा. ठीक आहे. देन कॉलेजमध्ये तू कसा टाईपचा स्टुडंट होता? आता आपण बघितलं की ठीक आहे यू इम्प्रूव्ड, येस, बट व्हॉट अबाउट कॉलेजमध्ये? कारण की खूप गोष्टी बदलतात आणि आपण भरपूर डिस्ट्रॅक्ट होतो आय गेस. आणि डिस्ट्रॅक्शन नाही पण ॲक्टिव्हिटीज पण खूप असतात आणि मला वाटतं ते केल्या आपण पाहिजे. राईट. तर व्हॉट डू यू थिंक की तू कसा होता, तुझी कशी जर्नी होती कॉलेजमध्ये? तर जसं मी तुम्हाला सांगितलं की नवोदयला जेव्हा मी एंटर केलं तेव्हा माझं कॉन्फिडन्स म्हणा किंवा मी खूप खाली होतो, खालच्या लेवलला होतो. पण जेव्हा मी गव्हर्नमेंट कॉलेज जेव्हा इंजिनिअरिंगला जेव्हा ॲडमिशन घेतली, जेव्हा त्या कॉलेजला गेलो तेव्हा माझी लेवल वेगळ्या लेवलला होतो मी. कारण मी 1 वर्ष ड्रॉप घेतल्यामुळं मला तेव्हा मी खूप चांगला अभ्यास केला होता आणि मग सगळे यायचं तेव्हा, कारण फर्स्ट इयरला तेच असतं जे 12वीत असतं. म्हणजे आय गेस तुझा ड्रॉपमुळे तुला भरपूर फायदा झाला. येस. मग कॉलेजमध्ये लेक्चर्स व्हायचे, लेक्चर्स होत असताना ते शिकवायचे टीचर्स लोक. तर जे शिकवायचे ते मला यायचं, कारण मी जो JEEच्या वेळेस प्रिपरेशन केली तेव्हा प्रत्येक कॉन्सेप्ट एकदम चांगल्या पद्धतीने केले होते. त्यामुळं जेव्हा ते शिकवायचे तेव्हा मला त्या गोष्टी क्लिअर करायच्या. आणि क्लासमध्ये फर्स्ट इयरमध्ये ते असतंच
की क्लास जेव्हा नवीन चालू होतो तर कोणाला येतं, जेव्हा टीचर लोक विचारतात हा प्रश्न लवकर सॉल्व्ह करा, तेव्हा माझं ऑलवेज मी प्रत्येक वेळेस लवकर सॉल्व्ह करायचो. आणि जेव्हा काही प्रश्न विचारला तर लगेच आन्सर करायचो. केमिस्ट्री पण माझं चांगलं होतं. केमिस्ट्रीमध्ये पण ते आपल्याला स्ट्रक्चर वगैरे जे आहेत त्याचे कॉन्सेप्ट माझे खूप चांगले होते. ते प्रश्न विचारायच्या मॅडम आमच्या, तेव्हा मी लगेच आन्सर करायचो. आणि कधी कधी असं पण झालं, मला आठवते अजूनही, की मॅडम एक्सप्लेन करत राहायच्या तर मी त्यांना सांगायचं की मॅडम हे असं असतं तसं असतं. तर मॅडमला एकदा माझा राग आला की ठीक आहे तू एवढं सांगतो ना तर एक्सप्लेन कर. मग मला चॉक दिला, मला बोर्डवर पाठवलं पुढे. मी सगळं ते जसं प्रिपेअर केलं तसं एकदम मस्त एक्सप्लेन केलं. आणि त्या मॅडम पण इम्प्रेस झाला होता की वा वा ह्या मुलाला सगळे कॉन्सेप्ट क्लिअर आहेत आणि त्याने खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं. तर त्यापासून मला त्या मॅडम थोड्या मानायच्या की हा बाबा याला चांगलं येतं वगैरे वगैरे. हां, ठीक आहे. ही झाली तुझी फर्स्ट इयरची जर्नी. येस. आणि फायनल इयर पर्यंत कशा गोष्टी झाल्या? आणि मेन जे आहे क्वेश्चन तो हा आहे की प्लेसमेंटसाठी प्रिपरेशन कधीपासून स्टार्ट केलं? तुला काय वाटतं की काय चुका तुझ्याकडून झाल्या जे आता जर कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांना हेल्प होईल की त्यांनी त्या चुका नको करायला, त्यांनी कधीपासून प्लेसमेंटवरती फोकस केला पाहिजे? तेच तुझे तुझ्या याच्या एक्सपिरियन्स वरून व्हॉट डू यू थिंक, काय केलं पाहिजे, काय मिस्टेक्स होत्या? मला वाटतं कस्तुरीने खूप मोठा प्रश्न विचारलाय, तर मला वाटतं की जरा थोडं मी आन्सर करू शकतो तुला. तर आता तर मी एक चांगल्या कंपनीमध्ये IT डेव्हलपर आहे. मी आता ऑटोडेस्कमध्ये वर्किंग आहे. तर जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा मला कधी वाटलं नव्हतं की मी IT मध्ये जाईल. ओके. तेव्हा मला रोबोटिक्समध्ये इंटरेस्ट होता. तर मी ब्रांचमध्ये इलेक्ट्रॉनिक्स होतं, मे बी तिथे जास्त असतं, जसं मी माझ्या कॉलेजमध्ये ऑब्झर्व केलंय. राईट. की कमी असतात CS चे स्टुडंट्स रोबोटिक्समध्ये. बरोबर. तर तेव्हा मला रोबोटिक्समध्ये इंटरेस्ट होता, पण सेकंड इयरला काही एवढं नव्हतं. आणि सेकंड इयरपासून थोडं प्रोग्रामिंग सुरू झालं होतं. तर माझ्या क्लासमेट्सनी काही लोकांनी प्रोग्रामिंगचे क्लासेस लावलेले आणि तेव्हा डिस्कशन झालं की आपण पण लावूया. मी विचार केला की काय गरज आहे, की नको होऊन जाईल आपल्याला. तेव्हा फायनान्शियल कंडिशन वगैरे वेगवेगळ्या विषयात होत्या. तर मला वाटलं की एवढी काही गरज नाही आहे. मला असं वाटतं की गरज असते. हां, तर ते मला वाटतं की ती माझी चुकी झाली तेव्हा, की मी तेव्हा जर क्लास लावले असते तर मला आधीपासूनच इंटरेस्ट असा IT मध्ये किंवा कोडिंगमध्ये, तर मी स्वतःला त्यात डेव्हलप केलं असतं. तर जर तुम्ही आताही सेकंड इयरमध्ये असाल किंवा फर्स्ट इयरमध्ये असाल तर तुमच्याकडे जर असा चान्स असेल की तुम्ही क्लास करू शकता ITच्या रिगार्डिंग, तर आधी तुम्ही कॉन्सेप्ट क्लिअर करा CVP करून. हो, सगळ्यात मेन मला वाटतं की जरी पण आता AI आहे काय पण आहे, आम्ही एवढे इंटरव्ह्यूज दिले तर तिथे आम्ही न्यू व्हिडिओज करू त्याच्यावर सेपरेट. आय गेस इट इज अ बिग टॉपिक. बट आम्ही एवढे इंटरव्ह्यूज दिले आहेत आणि भरपूर ऑफर्स काढले आहेत. बट बेसिक गोष्टी ना ते अजून पण विचारतीलच तुम्हाला. तर मला असं वाटतं की जर तुमचा बेस क्लिअर असेल ना, किती पण AI येऊ द्या, तुम्हाला जर लॉजिकच नाही कळलं तर कसं होईल? आय थिंक की बेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्ही अजून पण फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर किती पण कोणत्या पण इयरला असाल किंवा जॉब करत असाल तरी पण आय वुड से की तुम्ही प्लीज बेसिक्स क्लिअर करा. C++ असो, DSA इज द मोस्ट इम्पॉर्टंट. लॉजिक बिल्डिंग कम्प्लिटली. असं नाही आहे की कोणतीच लँग्वेज कन्स्ट्रेंट नसते. म्हणजे ते आम्ही तुम्हाला पुढे सांगूच, पण एक स्पेसिफिक लँग्वेज लाईक C आली पाहिजे, जावा झाला पाहिजे असं नसतं. त्यांच्या मागचं जे लॉजिक असतं ना की ऑब्जेक्ट ओरिएंटेड गोष्टी, तर त्या सगळ्या गोष्टींना खरंच तुम्ही म्हणजे कराच, बेसिक क्लिअर करा. तर आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की तुम्ही CVPचे क्लासेस करा, जसं तुम्हाला चान्स मिळेल तसं. कधी स्किप करू नका की यार नको छोडलं तर आहे किंवा पुढे करू. नॉलेजसाठी करा. सेकंड इयरच्या आधी किंवा थर्ड इयरच्या आधी तुम्हाला हे केलंच पाहिजे असं माझं मत आहे. माझं पण सेम आहे. मी ह्या गोष्टी खूप फेस केल्या आहे कॉलेजमध्ये, कारण की खूप जणांना आधीपासून येत होतं आणि आय वॉज व्हेरी न्यू, मीन्स काइंड ऑफ न्यू पर्सन, की काहीच माहिती नव्हतं कम्प्युटरबद्दल. आणि मला खरं म्हणजे तेव्हा इंटरेस्ट पण नव्हता. मला कम्प्युटर ब्रांचेस नव्हती पाहिजे. पण सगळ्या गोष्टीच्या इंटरव्ह्यू मध्ये. तर काहीच आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये हिचा इंटरव्ह्यू घेणार आहे, जी मला आता अवघड प्रश्न विचारते ना, हे सगळे प्रश्न मी तिला विचारणार आहे. आपण हिचे उत्तर जाणून घेऊ. तर तुम्हाला हा व्हिडिओ आता आवडत असेल मित्रांनो, तर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला तुमचा काय एक्सपिरियन्स असेल, समजा तुम्हाला काय वाटतं करू शकता, तर तुम्ही कमेंट करा खाली, मला अजून काय माहिती पाहिजे असेल तर. राईट. आणि मग आपण कंटिन्यू करूया की तुझा एक्सपिरियन्स होता. तू क्लासेस लावले नाहीत, म्हणजे मिस्टेक होती. राईट. मग तुम्हाला विचारलं की मी IT मध्ये कसं आलो असं. हो, मीन्स एक इलेक्ट्रॉनिक बॅकग्राऊंड होतं आणि तिथून तू एक डेव्हलपमेंट कडे आला.
मग असं सेकंड इयर वगैरे झालं, होऊन गेलं. मग थर्ड इयरमध्ये थर्ड इयरमध्ये मी रोबो क्लबमध्ये गेलो. रोबो क्लबमध्ये मी कोडिंग करायला लागलो. तसं तेव्हा एक इव्हेंट चालू झाला होता, म्हणजे इव्हेंट असतो तो टेकफेस्ट इव्हेंट असतो IIT बॉम्बेचा. तर त्यात मी पार्टिसिपेट केलं होतं. एक मेशमराईज म्हणून आहे त्यांचा इव्हेंट. त्याच्यामध्ये काय असतात, लाईन फॉलोवर असतो तो वाला. त्याच्यामध्ये एक काळा पूर्ण बॅकग्राऊंड असतो, त्याच्यावरती लाईन्स काढल्या असतात, जो पाथ असतो, क्रॉस हे ते वगैरे. म्हणजे एक काइंड ऑफ रोबोट तुम्ही बनवला, एक रोबोट की तो त्या पाथला फॉलो करेल. येस, रोबोट म्हणजे छोटी गाडी म्हणा तुम्ही. अच्छा, है ना, लाईन फॉलोविंग रोबोट. अच्छा, म्हणजे Okay. कार टाईप. येस. ओके. त्यात टास्क कसं होतं की एक स्टार्ट पोझिशन असणार आणि एक एंड पोझिशन असणार. एंड पोझिशन म्हणजे पूर्ण व्हाईट बॉक्स 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटरचा, आणि स्टार्टिंग पॉईंट म्हणजे जस्ट एक, आणि त्याची जी स्ट्रीप होती ती म्हणजे ज्या लाईनची विड्थ होती 3 सेंटीमीटरची विड्थ होती. ओके. आणि मध्ये कसं पण असणार, टर्न, लेफ्ट टर्न, राईट टर्न, किंवा स्क्वेअर असेल किंवा टी असेल कुठलं तरी असं. तर स्टार्ट पोझिशनवरनं आपण आपला बॉट सोडायचा आणि तो पाथ शोधत जाईल एंडपर्यंत. त्याला म्हणतात ड्राय रन. नंतर तो तिथनं उचलायचा आणि परत स्टार्टला ठेवला की तो शॉर्टेस्ट पाथनी गेला पाहिजे. अच्छा, ओके. जो बॉट हे दोन्ही गोष्टी कमीत कमी टाईममध्ये करेल तो विनर असेल. हो. तर हा होता इव्हेंट. आता हा आहे Third year. बरोबर प्रोग्रेस. तर तेव्हा पार्टिसिपेट केलेलं. बद्दल इफ यू कॅन टेल की तू काय केलं. एक्झॅक्टली. नाही, तेव्हा मला इंटरेस्ट आला कोडिंगमध्ये. अच्छा, ओके. तेव्हापासून ह्या आणि- प्रोजेक्ट करत तुला इंटरेस्ट डेव्हलप झाला माझ्यामध्ये, आणि कॉन्फिडन्स पण डेव्हलप झाला की मी कोड करू शकतो. अच्छा, ओके. तो तर एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. मी सांगेन तुम्हाला कधीतरी, भारी होता तो. हां, पण आम्ही फायनल इयरमध्ये असताना टेकफेस्टचे झोनलचे विनर होतो. त्याचे आम्हाला पैसे मिळाले चांगले. हां, तर हे करत करत मला डेव्हलप झाला इंटरेस्ट कोडिंगमध्ये. ठीक प्रश्न आहे. काय होता? मेन प्रश्न हाच आहे की प्लेसमेंटसाठी काय केलंस मग, ओके. कुठून स्टार्ट केलं. येस, तर थर्ड इयरमध्ये माझं काही इंटरेस्ट नव्हता असा की आपण IT कंपनी वगैरे जाऊ. रोबोटिक्समध्ये काम करायचं असल्यामुळे मला वाटायचं की आपण रोबोटिक्समध्येच जाऊ, रोबोट वगैरे बनवायचं. मग मी थोडं माहिती काढलेली कुठल्या कंपन्या आहे, पण तेवढं काही मला फायदा झाला नाही त्या गोष्टीमधनं. मग माझं होतं की आता गेट करू आपण. माझं काही क्लिअर नव्हतं की मला काय करायचं आहे, जे एक माझी अजून एक मिस्टेक होती. मला जर क्लिअर असतं का मला ITत जायचं तर मी DSCचे क्लास लावले असते, कोडिंगची चांगली प्रॅक्टिस केली असती. कोडशेफची सारख्या ज्या वेबसाईट्स आहेत किंवा गिट फॉर गिग्स आहे किंवा LeetCode आहे, अशा ठिकाणी मी स्वतःला इथे कोडिंग करून किंवा इथल्या कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट केलं असतं. पण ह्या गोष्टी मला काही आयडिया नसल्यामुळे मी आपला निवांत होतो आणि त्या ठरवलं की आता गेट करणार. ओके. आणि त्यासाठी मी गेटचा अभ्यास केला, गेटचे क्लासेस लावले. ते साधारण 1 वर्ष मी केलं, पण त्याला काही एवढी हे नव्हती, तेवढी इंटेन्सिटी नव्हती त्याची. आणि मग जेव्हा फायनल इयरला आलो, फायनल इयरला आल्यानंतर सुरू झाले राऊंड्स की आता कंपन्यांना द्या, म्हणजे कंपन्या यायच्या, मग कंपन्यांचे इंटरव्ह्यू द्या, रेझ्युमे तयार करा. तर ह्या गोष्टी तेव्हा सुरू झाल्या. तुझं अजून काय म्हणायचं की मग तुला म्हणजे आता समज की कंपनी झाल्या तर मग तू त्याच्यासाठी प्रिपरेशन कशी केली, किंवा आता तुम्हाला कसे क्वेश्चन्स होते मग. म्हणजे मला माहिती नाही का, मी CS मध्ये होते तर मला होती थोडी आयडिया. तर व्हॉट अबाउट यू. तर आधी तर असं काही नव्हतं का, म्हणजे थर्ड इयरलाच्या एंडपर्यंत माझं काही नव्हतं काय जॉबचं वगैरे, काय रोबोटिक्समध्ये वगैरे बघू आपण असं होतं. आणि हे इंटरव्ह्यूज वगैरे असतात ह्या लेवलला, किंवा आपल्याला कोडिंग वगैरे जायची असते, याची मला जास्त माहिती नव्हती. कारण त्याचं माझं गेट टार्गेट होतं ना. फायनल इयरला गेलं तेव्हा मग कळलं की बाबा आपण काय आपल्याकडनं गेट होणार नाही, तर आपण ॲटलिस्ट ह्याच्या मागे लागूया. तर तेव्हा मग मी ॲप्टीवरती फोकस केला. जे की माहिती काढली तेव्हा कळलं की प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये किंवा कुठल्याही कंपनीला जेव्हा आपण पार्टिसिपेट करतो तर त्याची पहिली जो स्क्रीनिंग असते ती असते ॲप्टीज. मग मी ॲप्टीवरती फोकस केला. ॲप्टीचे जे काही बुक्स होते किंवा ऑनलाईन ट्युटोरियल्स होते किंवा ऑनलाईन क्वेश्चन्स होते ते सॉल्व केले. मग त्यानंतर आमचे सुरू झालं ॲप्टिट्यूड्स, म्हणजे कंपन्यांना सुरू झाल्या, कंपन्यांच्या एक्झाम्स व्हायच्या, त्यातनं शॉर्टलिस्ट व्हायचं, त्याच्यानंतर मग इंटरव्ह्यू वगैरे सुरू झाले. तेव्हा फक्त आधी ॲप्टिट्यूडवरती फोकस होता माझा. आणि या मित्रांनो, तर तुमचं फोकस जर इंटरव्ह्यू किंवा IT कंपनीमध्ये जर जात असाल तर कोडिंगच्या सोबत तुम्ही ॲप्टिट्यूडवरती पण काम करा. त्याने तुमचं जे रिझनिंग आहे किंवा लॉजिकल थिंकिंग आहे ते पण इम्प्रूव्ह होतं, जे तुम्हाला कोडिंगमध्ये पण हेल्प करतं. हो, खरं. आणि हे थोडं तुम्ही आधीच स्टार्ट करा. आय गेस थर्ड इयर पासूनच तुम्ही जर स्टार्ट केलं
हां, तर ते बेनिफिशियल आहे. बेनिफिशियल आहे, कारण की 4th इयर मध्ये ना खूप गोष्टी एकसाथ येतात. Right. तुम्हाला फायनल इयरचा प्रोजेक्ट करायचा असतो, प्रिपरेशन पण आहे, लगेच कधी पण येऊन जातं की कंपनी आली इंटरव्ह्यूला चला. सो मला असं वाटतं की थोडं 3rd इयरलाच तुम्ही प्रिपेअर्ड असलं ना तर बेटरच बेटर आहे. आहे. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची इच्छा आहे की तुम्ही तुमचा ना बायोडेटा किंवा इंट्रोडक्शन जे असतं ते तुम्ही आधीच तयार करून ठेवा. जसं आमच्या सिनियर्सनी आमच्याकडे ते करून घेतलेलं अगदी फर्स्ट इयरपासून. रेझ्यूम. नाही इंट्रोडक्शन. अच्छा, इंट्रोडक्शन. काय प्रत्येक तुम्ही कुठल्याही इंटरव्ह्यूला जा, तुम्हाला इंट्रोड्यूस युअर सेल्फ हा क्वेश्चन राहणारच राहणार, बरोबर. त्यामुळं आणि हे ना ह्या प्रश्न वाटतो खूप सोपा, पण आपण जेव्हा आन्सर करत जातो ना तेव्हा आपण गोंधळून जातो की मी आता नेमकं काय सांगू. त्यामुळं आम्हाला आमच्या सिनियर्सनी एक टेम्पलेट करून दिला होता का हा टेम्पलेट आहे, ह्या टेम्पलेट तुमची माहिती टाका आणि याला तुम्ही नंतर स्ट्रेच करा जसं तुम्हाला पाहिजे तसं. आणि हा आम्ही फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये एवढा तोंडपाठ करून दिला होता की समजा तर आम्हाला उठवलं रात्री का इंट्रोड्यूस युअर सेल्फ, तर आम्ही सुरू होऊन जाणार माय नेम इज रितेश. त्यामुळे आम्हाला भरपूर हेल्प झाली असं मला वाटतं. तसं तुम्ही पण तुमचं इंट्रोडक्शन तयार करून ठेवा. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन इज, तुझा फर्स्ट इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स कसा होता? माझा फर्स्ट इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स. ओके, तर माझा फर्स्ट इंटरव्ह्यू होता प्रिन्सिपल कंपनीमध्ये, पुण्यामध्ये आहे ती. आणि ती आमच्या कॉलेजमध्ये यायचीच दरवर्षी आणि चांगले म्हणजे घेऊन जायची चांगल्या लोकांना. तर असं होतं की ही कंपनी चांगली आहे आणि काढली पाहिजे आणि पॅकेज पण चांगली द्यायची, सगळ्याच लोकांना यायची. तर त्यात आमच्या कॉलेजमध्ये म्हणजे आमच्या बॅचमध्ये पूर्ण 300 लोक होते, इन्क्लुडिंग ऑल ब्रांचेस. 5 ब्रांच होते, सगळे 300 लोक होते. तर ह्या 300 लोकांची आधी एक्झाम घेतली. त्यात ॲप्टिट्यूड पहिली होती ॲप्टिट्यूड. तर ॲप्टिट्यूड मी चांगली केल्यामुळं माझं सिलेक्शन झालं, त्यात पहिला स्क्रीनिंग झालं. तर ह्या 300मधनं आधी 30% पूर्ण सिलेक्ट केली, जे होतात 100. ओके. मग ह्या 100 मुलांची इलिटमस घेतली. इलिटमसमधनं त्यांनी परत 30% ठेवले, म्हणजे 30. आणि ह्या 30 मुलांचा मग घेतले इंटरव्ह्यूज, ज्यात मी होतो. तर माझा पहिला एक्सपिरियन्स असा होता की पहिला इंटरव्ह्यू चांगलं केलं होतं आपलं, बढिया शर्टिंग वगैरे हे करून. आणि गेल्याप्रमाणे पहिला प्रश्न विचारला इंट्रोड्यूस युअर सेल्फ. तर आमच्या सिनियर्समुळे तो चांगला केलं होतं. तर जसं त्यांनी म्हटलं तरच मी सुरू केला, पाठ केलं सगळं आन्सर. तो पण शॉक होता का बापरे एवढा कॉन्फिडेंटली एवढा बोलतो या. तर इंट्रोडक्शन चांगलं झालं, त्याच्यामुळे जो इंटरव्ह्यूचा एक बेस होता ना तो चांगला सेट होऊन गेला. म्हणजे एक कम्युनिकेशन जे असतं ना. मग त्यांनी मला काही ॲप्टिट्यूड प्रश्न विचारले की ॲप्टिट्यूडमध्ये म्हणजे जरा होते ते वाले लॉजिकल थिंकिंगवाले वगैरे ते विचारलं. आणि एक मला प्रश्न अजून आठवते की त्यांनी कुठला विचारला. त्यांनी मला म्हटलं होतं की तुला एका सिटीमध्ये पेट्रोल पंप लावायचे आहेत, तर तू काय करशील. ओके, लॉजिकल काइंड ऑफ लॉजिकल थिंकिंग. हां. आणि त्यांनी माझी स्ट्रॅटेजी वगैरे चेक केली का मी कसा स्ट्रॅटेजाईज करतो गोष्टी, माझे अप्रोचेस कसे आहे, कुठला जर प्रॉब्लेम असेल तर त्याला कसं मी हँडल करतो. तर त्यात मला कळत नव्हतं की बाबा काय आन्सर करू याला. खूपच वेगळा प्रश्न ना, असे प्रश्न मी कधी हँडल नव्हते केले किंवा विचार पण नव्हता केला की याला कसं हँडल करायचं, कसं सॉल्व करायचं आणि कसं त्यांना एक्सप्लेन करायचं. तर मी आधी साधारण 7-8 मिनिट ट्राय केला की मी हे करेन. मी लोकांना विचारेल की तुम्हाला कुठे पाहिजे, मी लिहून काढेल का माझे कुठल्या भागात किती लोक आहे वगैरे सर्वे करेल. त्यांना असं सांगितलं मी की त्यांना एकही उत्तर पडत नव्हतं. मग ते म्हटले का ठीक आहे जाऊ दे म्हणे, आपण नेक्स्ट ट्राय करू म्हणे. तर मी एक नवीन अप्रोच ट्राय केला. सांग सर म्हटलं मला एकदा एक्सप्लेन करायचं आहे. तर त्यांना सांगितलं की ही असं करेन, मी सर्वे केल्यानंतर बघेल की माझी पॉप्युलेशन कुठे आहे, कुठल्या भागात आहे, त्याच्यावरनं कॅल्क्युलेट करणार की मी कुठला एरिया टार्गेट केला पाहिजे, त्यावर किती मी नोझल्स ठेवल्या पाहिजे, हे त्यांना एक्सप्लेन केलं. तर त्यांना मग ते आन्सर पटलं आणि माझा असा पहिल्या कंपनीचा पहिला इंटरव्ह्यू क्रॅक झाला. नाईस. हा होता माझा पहिला एक्सपिरियन्स. आणि नंतर होता त्यात सेकंड इंटरव्ह्यूमध्ये जरा घोळ झालेला. खरं सांगायचं म्हटलं तर मी इंटरव्ह्यूमधनं उठून चालला गेलो. हां, हो. पहिल्या राऊंडमधून 30 पैकी फक्त 7 लोक शॉर्टलिस्ट झाले होते आणि त्यात मी होतो. आणि इंटरव्ह्यू मधून उठून कसं कोणी जाऊ शकतं. लिटरली गेलो, खरंच गेलो काही वेळ. हो. माझा सेकंड राऊंड सुरू झाला. त्यांनी मला विचारलं की नरेंद्र मोदीबद्दल सांग. तेव्हा मला काही आयडिया नव्हती नरेंद्र मोदीबद्दल वगैरे, कारण 2019ची गोष्ट आहे. हां. तर मी त्यांना सांगत सुटलो, काहीतरी इंग्लिशमध्ये बोलत सुटलो. आणि मला तेव्हा थोडंसं मी घाबरून गेलो होतो, घाम वगैरे आलेला.
तर मला एक्सप्लेन करताना आलं किंवा बोलताना आलं ना, इंग्लिशमध्ये बोलत होतो, तर इंग्लिशमध्ये बोलता बोलता मला कळलं की मला इंग्लिश बोलता येत नाही आहे. असं होऊन गेलं माझं लिटरली. ही माझी गत झाली होती. तर त्यांना कळलं की मला सांगता येत नाही. ते म्हटले की जरा एक काम कर, तू ब्रेक घे. मग मी बाहेर गेलो, थोडा श्वास घेतला. माझे मित्र आले मला विचारायला की काय झालं, काय 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 विचारतात. तर मी पूर्ण टेन्शन होतो. त्यांना सांगितलं बाबा हे विचारलं. तेव्हा नाही, हे तुला हे येत नाही. तर मी अजून टेन्शन गेलो का बाबा ह्या सगळ्या लोकांना येतं, मलाच येत नाही, तर आता काय होईल माझं, असं घाबरून गेलो मी. मग एकदम इंटरव्ह्यू मध्ये की नरेंद्र मोदींचं इंट्रोडक्शन नंतर त्यांनी ते विचारलं जस्ट काय हा काय बोलतो, याचं इंग्लिश कसं आहे. येस, खरं सांगायचं म्हटलं तर मला नरेंद्र मोदी माहित होते, प्राईम मिनिस्टर. हा एक पॉइंट नोट डाऊन करायला पाहिजे की तुम्हाला सोशल अवेअरनेस पण माहिती पाहिजे, पॉलिटिक्स बद्दल पण थोडं थोडं तरी माहिती पाहिजे ऍटलिस्ट. अगं ते मी गोंधळून गेलो. म्हणजे मला हा जो एक मिस्टेक आहे की तुम्ही इंग्लिश मध्ये खरंच प्रॅक्टिस करा बोलायची. येस, राईट राईट. बिकॉज मी ऑब्झर्व केलंय तसं पण की थोडा माहिती असतं बोलता येत नाही. जसं त्यांनी मला विचारलं होतं की नरेंद्र मोदी बद्दल सांग, तर मी त्यांना म्हटलं की नरेंद्र मोदी हे प्रेसिडेंट आहे असं आधी म्हटलं गोंधळून. मग म्हणे की प्रेसिडेंट आहे, नाही म्हटलं प्राईम मिनिस्टर आहे. अच्छा प्राईम मिनिस्टर आहे म्हटलं, नाही नाही म्हटलं सीएम आहे. तर असं माझी सुरुवात झाली, त्याच्यामुळे मी गोंधळून गेलो सगळा. मग परत आता बाहेर गेलो होतो, बाहेरून परत आत आलो. आल्यानंतर त्यांनी मला प्रॉब्लेम दिले सॉल्व्ह करायला. 3 पझल दिले होते. 3 पझलपैकी 2 लगेच सॉल्व्ह झाले, 1 नव्हतं झाला. आणि मला वाटलं की आता माझं सिलेक्शन होत नाही. आणि पूर्ण असं ते मला वाटतं की एकदा स्टार्टिंगला तुम्ही थोडे घाबरले ना, तर तुमचं थोडं हे होतं, पण तुम्ही असं करू नका. माझी मिस्टेक होती, कारण ती कंपनी छान होती. तेव्हा ती 6 lakhs पॅकेज देत होती फ्रेशरला. तर मी जर तो क्रॅक केला असतं तर पुढे झालंच असतं माझं. मी तिथे गुंतवून गेलो, पूर्ण स्वेटिंग वगैरे झालेलं. मग त्यांना सरळ म्हटलं मी, सर आय एम नॉट फिलिंग वेल, आय वॉन्ट टू लिव्ह. ते एकदम शॉक झाले की हा असं का म्हणतोय, ट्रायच नाही केलं. बट तर ते म्हटलं की काय झालं तुला. सर म्हटलं नाही सर मला म्हणजे आय एम नॉट फिलिंग वेल, आय वॉन्ट टू लिव्ह. ठीक आहे म्हटलं ते, आणि मी निघून चालला गेलो. का पण तू ट्रायच नाही केलं. मग हा मला वाटलं की माझं इथनं सिलेक्शन होणारच नाही आता. ही खूप मोठी चूक आहे. हा मी ऍग्री करत होतो की ही खूप मोठी चूक होती माझी, पण ठीक आहे मला तेव्हा योग्य वाटलं, मी सोडून चाललं. बघ मला असं वाटतं की तू 3 पैकी 2 पझल गेले होते, तुला असं काय वाटलं एक तुझं नसतं झालं. मला असं वाटलं की मी इंग्लिशमध्ये बोलू शकलो नाही. मग त्यांना असं वाटलं की याला काही येत नाही, हा काहीतरीच बोलतो. त्याला 3 पैकी 2च आन्सर आलेत, एक त्याला जमलं नाही. मी हा विचार केला आणि म्हटलं की अजून आपला इज्जतचा फालुदा होण्यापेक्षा सरळ मी निघून गेलो. मी तिथनं निघालो आणि सरळ बेडवर जाऊन झोपून गेलो, हॉस्टेलवर जाऊन. खरंच सांगते मी हे फर्स्ट टाइम ऐकते की असं कोणी करू शकतं. तर हा होता माझा पहिल्या कंपनीचा सेकंड इंटरव्ह्यू. आणि त्यानंतर मित्रांनो जे लोक 7 जण सिलेक्ट झाले ना, त्या 7 पैकी 6 जण पुढे गेले थर्ड राऊंडला. आणि थर्ड राऊंडमध्ये मग काही लोकांना नव्हतं करायचं, काही लोकांना होतं करायचं. तर मग त्यांनी 4 लोकांना सिलेक्ट केलं ना, ऑफर दिली. म्हणजे खूपच चूक झाली ही मोठी आय गेस. मला वाटतं की तुम्ही ट्राय केलंच पाहिजे. असं होतं, असे एक्सपिरियन्सेस सगळ्यांसोबत येतात जेव्हा आपण तुमचा फर्स्ट इंटरव्ह्यू असतो. बट गिव्हअप नका करू यार, ॲटलिस्ट ट्राय करायला पाहिजे. की असं बोलून थोडी चालेल की नाही मला फायटर बना. नाही बनवू शकलो. तेव्हा खरंच मला असं वाटलं की नाही होणार. एक असतो पण म्हणजे एक नर्वसनेस असतं, एक टेन्शन असतं. फर्स्ट टाइम तुम्ही कोणासोबत असं बसून 1-on-1 इंटरव्ह्यूज घेतात. आता तरी आय गेस खूप सिम्पल झालंय की आपण ऑनलाईन इंटरव्ह्यू देतो. मला वाटतं खूप सिम्पल झालंय की मस्त म्हणजे आपला एक ॲटलिस्ट आपण घरच्या चांगल्या अटायरमध्ये म्हणजे जे कम्फर्टेबल अटायर आहे आणि एक जस्ट एक लॅपटॉप समोर बसतो. बट ते जेव्हा एक्सपिरियन्स होतं ना, जे फर्स्ट टाइम जेव्हा आमचं होतं, इट वॉज व्हेरी डिफिकल्ट की शूज पण तुमचे प्रॉपर पाहिजे आणि ती फॉर्मल पॅन्ट. बापरे मला ते दिवस आठवत आहे की ते शूज असे टोचायचे, लाईक हिल्स. मुलींचे म्हणजे हिलवाले शूज पाहिजे, तुम्ही चांगले पण दिसले पाहिजे, जास्त म्हणजे केस पण नीट पाहिजे, खूप हेअरस्टाईल्स पण नाही पाहिजे. खूप मुलींना तर जास्त गोष्टी बघाव्या लागतात. मुलांचं काय नसतं, शर्ट व्यवस्थित पाहिजे, बेल्ट व्यवस्थित, पॅन्ट व्यवस्थित आणि शूज. खूप विचार करायचे तेव्हा की काय घातलं पाहिजे, कसं वाटलं पाहिजे, लाईट कलरचा शर्ट पाहिजे. हो लाईट कलर शर्ट पाहिजे. म्हणजे खूप गोष्टी तेव्हा होत्या. आणि तेव्हा इन्स्ट्रक्शन्स पण आम्हाला खूप होते प्लेसमेंट ऑफिसर्स कडून की काय करायला पाहिजे ना. तेव्हा तर तेच आहे की 1-on-1 इंटरव्ह्यू इज व्हेरी डिफिकल्ट. मजा पण यायची. आता खूप इझी झालाय मोबाईल.
कुठला नाही कॅन्डल ठीक आहे सोडून द्या. तर मला वाटतं की आता खूप सिम्पल झालंय, पण ह्याच्यावरून तुम्ही बघू शकता की एक मॉक इंटरव्ह्यू देणं हे खूप इम्पॉर्टंट Important आहे. आहे. म्हणजे तुम्ही किती पण इंटेलिजंट असाल, स्मार्ट असाल, कॉन्फिडेंट असाल, पण जेव्हा तो इंटरव्ह्यूअर तुमच्या समोर येतो तुमचा कॉन्फिडन्स लेवल पडणार म्हणजे पडणार. म्हणून अगदी. 1-2 तरी मॉक इंटरव्ह्यू तुम्ही दिलेच पाहिजे. म्हणजे मी सांगते की आम्हाला एवढा 6 to 7 years ऑफ एक्सपिरियन्स आहे, तरी भीती वाटते कधी कधी. राईट राईट. आणि काही तुम्हाला जर असं वाटत असेल का तुमचे डेव्हलपर पण असाच असतो, मला वाटतं आम्हाला तेवढी सवयच नाहीये कॅमेरावर बरोबर. जाणं, बोलणं. राईट. मला वाटतं की आपण जे लोक आहेत थर्ड इयर फायनल इयरला त्यांना वाटत असेल की नाही आपण पण वॉक इंटरव्ह्यू दिले पाहिजे, तर तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला पाहिजे आहे का वॉक इंटरव्ह्यू. तर आम्ही आमच्याकडनं शक्य झालं तर आम्ही तुम्हाला हेल्प करू, ज्याच्यामुळे हो. तुम्हाला एक आयडिया येईल की कसं आन्सर करायचं, कसं बोलायचं, एक ॲक्च्युअल इंटरव्ह्यू कसा असतो त्याची एक तुमची रिहर्सल होईल, ठीक आहे, तुम्हाला एक बेनिफिशियल होईल. आणि तुम्ही पण द्या. म्हणजे असे हा. आय गेस की काही इंटरव्ह्यूजचे चॅनल्स बघितलेत मी की जिथे लोक म्हणजे बोलवतात स्टुडंट्सला आणि त्यांचा एक मॉक इंटरव्ह्यू काइंड ऑफ घेतात. किंवा तुम्ही ऑनलाईन फ्रेंडला इंटरव्ह्यू देऊन द्या. फ्रेंडला विचार, म्हणा की तू विचार ऑनलाईन ये आणि विचार क्वेश्चन्स. ते पण तुम्ही करू करू शकतात. ते खूप आहे, म्हणजे खूप मॅटर करतो ह्या Right. गोष्टी. तर हे झालं माझं पहिलं. आता पुढे जाऊया. भयंकर एक्सपिरियन्स. तुला नव्हतं माहिती आहे ना? नाही, अच्छा. फर्स्ट टाइम. बघा मित्रांनो, 1.5 वर्ष झाले लग्नाला आमच्या. तिला माहीतच नाही. बरं माहिती नव्हतं. नेक्स्ट तर क्वेश्चन हा होता की मग की तुझं जेव्हा मग ठीक आहे हा फर्स्ट एक्सपिरियन्स झाला, मग तुझ्या याच्यानंतर काय एक कमबॅक होता की नेक्स्ट इंटरव्ह्यूसाठी तू काय प्रिपेअर केलं स्वतःला, ते इम्पॉर्टंट आहे. आता ठीक आहे एक फेल्युअर्स होतात, फेल्युअर्स सगळ्यांच्या लाईफमध्ये होतात, बट एक कमबॅक इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. तर हाऊ यू डिड दॅट? तर मला वाटते हा जो एक्सपिरियन्स होता ना, किंवा हा होता म्हणजे ही कंपनी आलेली, ही लवकर यायची कंपनी आहे. त्यांचं असं होतं की जे क्रीम लेवलचे मुलं आहेत त्यांना लवकर घेऊन घ्यायचं, आपल्याकडे घ्यायचं, असं यांचं प्लॅन स्ट्रॅटेजी होती. फर्स्ट कंपनी. हां, फर्स्ट कंपनीचं ॲक्च्युली. तर साधारण मला आठवत नाही एक्झॅक्टली, पण ते सप्टेंबर ऑक्टोबर अशा दरम्यानच येत होते, लवकर होते. मग त्यानंतर होते आपले TCS, विप्रो ह्या लोकांचे Our favorites. MNCs. MNC कंपनीचे ड्राईव्ह आहे. स्टुडंटच्या लाईफ मधले फेवरेट कंपनीज असतात, ऍटलीस्ट टू गेट इन टू IT. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग TCSचा फॉर्म भरला मी, माझे फ्रेंड्स लोकांनी पण भरला, तर माझा ॲक्नॉलेजमेंटच नाही आलं. जे येतं ना एक्झामचं लेटर येतं. ॲक्नॉलेजमेंट लेटर्स म्हणतात. हो. हां, तेच नाही, जनरेटच झालं नाही माझं. मग मी लगेच दुसऱ्या आयडीवर पण ट्राय केलं, तिथनं पण नाही झालं. तेव्हा होतं माझ्या बाकी सगळ्या लोकांचं झालं, ते एक्झामला पण गेले. मला जेवढा वाईट वाटलं, माझी फ्रेंड होती, त्या फ्रेंडने तेवढ्या शिवा घातल्या मला की तुझं ॲक्नॉलेज लेटर काय आलं नाही, तू कसं काय येत नाही, तुझं बाकी सगळ्यांचं आलं, तुझं काय येत नाही. माझे मम्मी सारखं. तेव्हा मला आठवतं विप्रो व्यवस्थित भरलेलं, विप्रोचं आलं सगळं, पण TCS मध्ये तर मी केलंच नव्हतं, पण विप्रोमध्ये पण नाही झालं. आणि तेव्हा वाईट वाटलं की यार बाकी सगळ्या लोकांचं होतंय, माझं होत नाही वगैरे वगैरे असं. मग तेव्हा लास्ट होती एक कंपनी जे भरपूर म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये काही लोकांची ड्रीम कंपनी असते, तर ती होती. ड्रीम कंपनी पर्यंत जायचं. किती इंटरव्ह्यूज दिले मग? नाही, मग तोच माझा इंटरव्ह्यू होता, नंतर हीच कंपनी दुसरा इंटरव्ह्यू. अच्छा, म्हणजे विप्रो मध्ये तू इंटरव्ह्यू नाही दिला? नाही नाही दिला. ओके. पुढेच नाही दिला. मग TCSला काही नव्हतंच, बाकी लोक गेले होते. ते त्यांचं कसं असतं, एक ठिकाणी ते बोलवतात सगळ्या लोकांना कॉलेजच्या, तिथे जाऊन ते इंटरव्ह्यू वगैरे येतात. तिथे काही लोकांचे झाले, काही लोकांचे नाही झाले. आणि विप्रोमध्ये एका मित्रात झालेला आमच्या. तर परत मग होती ही कंपनी. मग इथे ना गाईस, ज्या लोकांचं सिलेक्शन झालं ना त्या लोकांना बसू देत नाही परत पुढे. तर मला सगळ्याच कॉलेजेसमध्ये ते माझं एक लक वाटलं की त्याच्यामुळंच बहुतेक म्हणजे मला ही माझी कंपनी पाहिजे होती, त्यामुळंच मला देवाने TCS वगैरे किंवा ह्या कंपन्यामध्ये नाही केलं. असं वाटतं मला. ते लक आहे आज तुमचं शेवटी, जे तुमच्या मग ही कंपनी होती जी माझी फर्स्ट कंपनी. त्यात असं होतं की यार ही कंपनी लागलीच पाहिजे. आणि ती कंपनी मोस्टली फोकस करायची मेकॅनिकल जे ऑलमोस्ट 70 to 80% पोरं घ्यायची, आणि नंतर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ह्या 2 ब्रांचच्या पण घ्यायचे. पण इथनं साधारण थोडे लोक घ्यायचे, ते 10-15% असे लोक. तर त्यांचं क्रायटेरिया असं होतं की जे लोक आहेत म्हणजे एक चांगले ज्यांचे CGPA आहेत त्या लोकांनाच ते बोलवायची पुण्याला, त्यांची इंटरव्ह्यू घ्यायची आणि त्याच्यानंतर ते सिलेक्ट करायचे असं. तर तिथला माझा असा एक्सपिरियन्स होता की इंटरव्ह्यू द्यायच्या आधीच
माझा हा कॉन्फिडन्स होता की मी सिलेक्टच आहे. भलेही माझा चान्स होता की म्हणजे माझी इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच होती राईट, तर माझ्या ब्रांचचे फक्त 10 ते 15% लोकांनाच ते घेतात. 13 लोक ते 13 त्याचं टार्गेट होतं. तर त्याचं जर पर्सेंटेज काढलं तर हार्डली 2 ते 3 जण हार्डली आमच्या ब्रांचचे घेते. आणि आम्ही आमच्या ब्रांचचे गेलो 30 जण तिथे इंटरव्ह्यू द्यायला. आणि तरी माझा कॉन्फिडन्स होता की माझं सिलेक्शन झालंच आहे इंटरव्ह्यू द्यायच्या आधीच. आय गेस या वेळेस तुझ्यात तो जो कॉन्फिडन्स नव्हता तो बिल्डअप होऊन गेला होता. आय गेस इट इज अ पॉवर ऑफ काइंड ऑफ मॅनिफेस्टेशन. मला वाटतं की हे मॅनिफेस्टेशन खूप ठिकाणी वर्क झालं आमच्या दोघांसाठी. पण याच्याबद्दल आम्ही ट्राय करू एक सेपरेट व्हिडिओला की तुम्ही कसं मॅनिफेस्ट करू शकता. बट आय थिंक जेव्हा तुम्ही इमॅजिन करता ना की हा मी तिथे प्लेसच आहे, तर ती एक वेगळी फिलिंग असते, कॉन्फिडन्स वेगळा असतो, लक ऑटोमॅटिक वर्क करतं, गोष्टी तुमच्या फेवरमध्ये पण यायला लागतात. पण इथे नुसतं हे नाही म्हणू शकत, मी प्रिपरेशन पण गेली होती त्याच्यात आहे हे या गोष्टी. तिथे ना आमचे जे रोबो क्लब वाले जे सिनियर्स वगैरे होते ते लोक तिथे प्लेस झाले. तर त्यांनी आम्हाला सांगितलेलं की काय प्रश्न विचारतात, काय लेवल म्हणजे कुठल्या टाईपचे विचारतात. म्हणजे यावेळेस तू प्रिपेअर्ड होता काइंड ऑफ. येस येस. तर तिथे त्यांचं असतं की इम्पॉर्टंट पॉईंट त्यांचा मोस्टली फोकस होता ॲप्टिट्यूड वरती, लॉजिकल थिंकिंग वरती, रिझनिंग वरती, ह्या गोष्टींचा फोकस होता. त्यांचं हे नव्हतं की तुम्ही कसे बोलता, इंग्लिश कसे बोलता, हे नव्हतं. ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा त्यांचा मोटिव्ह होता. तर ह्या ज्या गोष्टी त्या माझ्या खूप चांगल्या आहेत. जसं मी ई-लिटमस पण क्रॅक केलेली राईट. जसं मी सांगितलं की 100 पैकी 30 लोक शॉर्टलिस्ट केलेले, त्यात मी होतो. कारण माझं ॲप्टिट्यूड चांगलं झालेलं, कारण मी सुपर 30मध्ये खूप चांगला अभ्यास केला, जिथे मला एक वे ऑफ थिंकिंग भेटली की प्रॉब्लेमला कसं सॉल्व्ह करायचं. तर त्याच्यामुळे माझं ॲप्टिट्यूड चांगलं झालं आणि ॲप्टिट्यूडमध्ये मला ते हेल्प झाली. तर त्यामुळे माझा तो कॉन्फिडन्स होता. आणि तिथे गेलो, मग तेव्हा आम्ही सोबत गेलो, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे लोक सोबत गेलेलो. साधारण आम्ही 50 ते 60 लोक होतो तिथे. आणि 50 ते 60 लोकांमध्ये एक लोक जायचे, सगळे जायचे, आपले इंटरव्ह्यू देऊन यायचे. आणि माझा नंबरच होता येत. अगदी संध्याकाळचे 5 वाजून गेले. सकाळी 11 वाजतापासून इंटरव्ह्यू सुरू झाले, संध्याकाळचे 5 वाजले तरी माझा इंटरव्ह्यू झाला नाही. तरी माझं वाटतं की माझं सिलेक्शन झालंच आहे. लोक यायचे, सांगायचे की आम्हाला हा प्रश्न विचारला, तो प्रश्न विचारला. तर डिस्कशन व्हायचे नंतर इंटरव्ह्यू नंतर की काय काय विचारलं वगैरे वगैरे. तर मी तेव्हा बघितलं की एक जो प्रश्न होता तो सारखं विचारत होते की एक ऑटो आहे आणि तुमच्याकडे ऑटोला 3 व्हील्स आहेत प्रत्येक, आणि 2 व्हील्स स्पेअर्समध्ये आहे. तर आणि एका व्हीलची जे कपॅसिटी आहे ते 100 किलोमीटरची आहे. तर तुम्ही मॅक्झिमम किती डिस्टन्स कवर कराल. कोणाला 3 व्हील्स विचारायचे, कोणाला 4 व्हील्स द्यायचे, स्पेअरमध्ये 1 किंवा 2 व्हील्स द्यायचे, असा तो प्रॉब्लेम होता. मग मी तिथे फॉर्म्युलाच बनवून टाकला. तुला हे सांगितलं का मी? नाही. अच्छा. तर मी तेव्हा फॉर्म्युला बनवला की हा प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, त्यात फक्त व्हॅल्यू टाकायच्या. व्हील्स किती, स्पेअर व्हील्स किती आहे, किती व्हीलर गाडी आहे आणि किती डिस्टन्स कव्हर करतात, आणि त्याच्यानंतर त्याचा ॲन्सर येणार. मग माझा आला 5:30 वाजता टर्न. मी गेलो इंटरव्ह्यूला. तर सर म्हटले की काय काय वाटलं मला तुला इंटरव्ह्यूबद्दल, आणि काय काय माहीत पडलं, कसं चालू आहे असं. कारण की ना हे मी ऑब्झर्व केलंय की मी एक प्लेसमेंट कमिटीमध्ये थोड्या वेळ होती. तर तेव्हा असंच होतं की संध्याकाळपर्यंत म्हणजे सगळं म्हणजे माझं लागतं. तेव्हा माझ्या याचे सांगेल मी खूप खराब होतो. माझा फर्स्ट सगळ्याच्यात पहिला नंबर होता, पहिला इंटरव्ह्यू माझाच. तर मला हा कधीच लक नाही भेटला, हे नशीबच माझं हे नव्हतं तेव्हा. पण मी ऑब्झर्व केलंय की ज्याचे सगळ्यात शेवटी असतो ना त्याला सगळे क्वेश्चन माहिती असतात. हां तर मी त्यांना सांगितलं की बघा मुलं यायचे आणि हे सांगायचं की आम्हाला हे विचारलं. तर मला हा प्रश्न कॉमन वाटला म्हटलं, आणि मी सांगितलं की मी यावेळेला फॉर्म्युला बनवला आहे, हा फॉर्म्युला आहे म्हटलं. ते पण शॉक झाले. अच्छा म्हणे, ठीक आहे म्हणे, घे म्हणे एक प्रॉब्लेम. त्यांनी मग त्याच काइंडचा प्रॉब्लेम दिला, त्याला व्हॅल्यूज चेंज केल्या थोड्या. मी टाकला व्हॅल्यू पटपट आणि कॅल्क्युलेट केलं, सांगितलं. तर म्हणे अच्छा ठीक आहे म्हणे. परत त्यांनी दिलं चेक करण्यासाठी. तर त्यांनी 2 मला व्हॅल्यू दिल्या, त्याचा ॲन्सर बरोबर आला. हां, म्हणून त्यांना चांगलं वाटलं, इम्प्रेसिव्ह वाटलं का हा पोरगा आहे त्यानं फॉर्म्युला वगैरे केलाय बाबा. मग त्यांनी मला दुसरा प्रॉब्लेम स्टेटमेंट विचारला. हां, दुसरा प्रॉब्लेम स्टेटमेंट विचारला. तो होता की अशी राईट अँगल ट्रायंगलमध्ये ती एक नदी आहे आणि 2 प्लॅंक आहे. त्या 2 प्लॅंक मी कशा प्लेस करणार, तेवढा एक्झॅक्ट आठवत नाही, पण असा काइंड ऑफ प्रश्न होता. लॉजिकल. तर तेव्हा पण खूप ट्राय केलं, झालं नाही. शेवटी सर म्हटलं थांबा 1 मिनिट द्या, आणि परत शेवटी सॉल्व्ह केला. मग हे झालं. मग हे तुम्ही डिफरन्स बघू शकता की ह्यावेळेस तू एवढा शुअर होता ना की नाही मी हे करेलच. बरोबर. तर तू गिव्हअपच नाही केलं. आणि तिथे म्हणजे तू 3 पैकी 2 सॉल्व्ह केले होते, तुझ्याकडे चान्स होता,
पण तुझ्या डोक्यातच ते होतं की नाही होऊ शकत. येस. तुमच्या म्हणजे मी माइंडसेट स्वतः तिथे कॉन्फिडन्स गमावला होता. इथे माझा कॉन्फिडन्स जास्त होता म्हणून मी इथे त्यांना टॅकल करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकलो. नंतर बाकी त्यांनी माइंडसेट. इट्स ऑल अबाउट माइंडसेट आणि आपण आपल्याला स्वतःला किती कॉन्फिडंट फील करून देतो कुठल्या सिच्युएशनमध्ये. मग त्यांनी अजून मला काही प्रश्न विचारले. इंट्रोडक्शन तर होतच होतं जे आपण आधी पाठ केलं होतं. तर झाला हा असा होता माझा सेकंड इंटरव्ह्यू आणि ज्यात माझं सिलेक्शन झालं. हां आणि त्यात ते मॅनिफेस्टच केलं होतं राईट की ते होणारच. आम्ही ह्या 50 लोकांपैकी 5 जण सिलेक्ट झालो. त्यात इलेक्ट्रॉनिक्सचे 30पैकी 2 जण आम्ही सिलेक्ट झालेलो आणि त्या 30पैकी 3 जण ते झालेले. असे आम्ही 5 जण होतो इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकलचे आणि बाकी जे 7-8 जण होते मेकॅनिकलची मुलं होते त्यांचं आधीच झालं ते इंटरव्ह्यू. तर असा होता माझा एक्सपिरियन्स गाईज फर्स्ट इंटरव्ह्यूचा आणि असं माझं सिलेक्शन झालं फर्स्ट कंपनीमध्ये. मग मला वाटतं की तुझ्या ह्या जर्नी नंतर तुला काय वाटतं की काय लोकांनी म्हणजे स्टुडंट्सने केलं पाहिजे फॉलो? तर मला वाटतं की त्यांनी आधी टार्गेट केलं पाहिजे की आपल्याला कुठे जायचं. आता खूप गोष्टी बदलल्या आय गेस. आता तर पहिले म्हणजे तुम्ही मला असं वाटतं की ॲड ऑन करते मी माझ्या जे मी समजलंय की तुम्ही एकतर कोणतं कंपनीज टार्गेट करणार आहे त्यांची लिस्ट काढा. एक तुम्हाला मला असं वाटतं एक स्टडी पाहिजे की कोणती कंपनी कशा टाईप ऑफ इंटरव्ह्यू घेते, कसे क्वेश्चन विचारते, तिथे काम कसं आहे. आणि आजकाल ना एवढ्या गोष्टी आहेत अवेलेबल की मला वाटतं की तुम्ही म्हणजे जे मी पण फॉलो करते अजून पण आत्ता पण मी फॉलो करते इज लिंक्डइनवरती जाणं, त्या लोकांना कनेक्ट करणं, त्यांच्याशी थोडं असं आयडिया घेणं की कसे प्रोजेक्ट चालू आहे, कशावर काम चालू आहे. ताकी तुमचे जेव्हा इंटरव्ह्यू येईल ना तर तुम्ही एक रेडी राहतात की हां यांच्याकडे हा प्रॉडक्ट आहे, ते याच्यावर काम करतात, मला इथे जायचं आहे. ते क्लिअर व्हा की तुम्हाला कशात जायचं आहे, काय करायचं आहे. आता तेव्हा आमच्या टाईमला ना काहीच नव्हतं खरं सांगते काही, आणि आम्हाला लिटरली आयडिया पण नव्हती. हां ऑनलाईन नव्हतं की काय करते कंपनी, ठीक आहे कंपनी चांगलं पॅकेज देते बस. आता तुमच्याकडे खूप ऑप्शन करा की कुठे जायचंय, त्या कुठल्या कंपनीज आहेत, त्या कंपनीनी काय विचारलंय आधी, त्यांचं फोकस कशावरती आहे. काही कंपन्यांचं असतं की तुम्ही बोलता कसं, तुम्ही प्रेझेंट कसं करता. काही कंपन्यांचं असतं का तुम्ही फक्त कोड कसं करता, त्यांच्या फक्त कोडिंगवर असतं बाकी काहीच नाही. आणि काही कंपन्यांचं असतं की तुमचं लॉजिकल थिंकिंग कसं आहे, तुमचा अप्रोच कसा आहे ना, की असे काइंड आहेत. तर तुम्ही ह्या काइंडवरती काम करा मग तुमच्या टार्गेटेड कंपन्यांवरून जे तुमच्यात आहे. म्हणजे ते मला वाटतं की थोडं 1-2 इंटरव्ह्यू तुम्ही दिले ना तर तुम्हाला कळतं की हां आम्हाला लॉजिकल रिझनिंगमध्ये आवडतात, तर तशा टाईप ऑफ कंपनीज. पण मी तर सगळ्याच इंटरव्ह्यू द्या बिकॉज प्रत्येक इंटरव्ह्यू एक एक्सपिरियन्स असतो आणि एक लर्निंग असते. प्रत्येक इंटरव्ह्यू नंतर आपल्याला एक लर्निंग, एक एक्सपिरियन्स भेटतो की आपण काय इम्प्रूव्ह करू शकतो. सगळ्यात मेन गोष्ट इथे जी मला वाटते की तुमचा जे मी फॉलो केलं आहे की तुमचा कोणता पण इंटरव्ह्यू असो, तो इंटरव्ह्यू झाला ना की एक ॲनालिसिस करा की तुम्ही कसा दिला, कसे बोलले, काय चुकलं, काय आठवलं नाही. म्हणजे मी सगळ्यांनाच सांगते आता जे पण माझे ज्युनियर्स आहेत, म्हणजे कझिन्स आहेत, सगळ्यांना तेच सांगते की तुमच्या इंटरव्ह्यूवरून तुम्हीच ॲनालिसिस करा की तुमचं काय चुकतं. तुम्हीच तुमचे टीचर बना. ते खूप इम्पॉर्टंट आहे ताकी नेक्स्ट इंटरव्ह्यूला ते तुम्हाला खूप यूज होतं. आणि क्वेश्चन्स पण तुम्ही लिहून ठेवत जा कारण की ते तुम्हाला रिव्हिजनला विचारायला खूप इझी पडतं. कारण की आजकाल रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स आहेत, भरपूर लोक रिपिटेटिव्ह. लॉजिक सेम राहतं, थोडं मोठं व्हॅल्यू चेंज होतील, हे होईल. एकदा जर तुमचं लॉजिक त्याच्यात बसलं तर मग इझी पडतात खूप गोष्टी. तर हा झाला माझा एक्सपिरियन्स कसं होतं काय होतं. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे कस्तुरीचं काय एक्सपिरियन्स होता, तिचं स्कूलिंग कसं झालं, कॉलेजमध्ये कसं झालं, तिला पहिला जॉब कसा लागला, कशामुळे लागला, तिला काय काय प्रॉब्लेम्स आले, तिने काय करायला पाहिजे होतं जेणेकरून तिने अजून चांगलं केलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो तुम्ही जर अजूनही आमच्या व्हिडिओला किंवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही असे व्हिडिओ मिस नाही करणार. आणि वरच्यावर आम्ही तुम्हाला बाकी गोष्टी पण सांगू पुढे की आता नेक्स्ट आम्ही ट्राय करू की स्विच कसं करायचं. हां तर ते आम्ही कसं केलं आणि तर आम्ही बेसिकली एक चांगलं पॅकेज. आणि आम्ही म्हणजे मी सांगेल की आम्ही दोघं पण आता AI वरती काम करतो. तुम्ही इमॅजिन करा आम्ही कुठून चालू केलं आहे, ह्याने मी कुठून चालू केलं. आणि आम्ही दोघं पण आता AI एजंटिक AI एजंट्स अशा टर्म्स आणि अशा गोष्टीवरती काम करतो आणि खूप चांगल्या पोझिशनवरती आहे, खूप बढिया पॅकेज आहे. आणि तर आम्हाला वाटतं की आम्ही ते एक्सपिरियन्स तुमच्यासोबत नक्कीच शेअर करू आता. हां जेणेकरून तुम्हाला पण हेल्प होईल आणि इंडस्ट्रीत काय चाललंय ते पण कळेल. हो तर चला